याचा अहवाल अगोदरच दादांनी घेतलेला आहे. त्यामुळे आज त्यांनी त्या बाबतीमध्ये सगळ्याच पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि या चर्चेतनं जो निर्णय अजितदादा पवार साहेब आम्हा सर्वांना सांगतील तो आमच्या दृष्टीने सर्वांना मान्य असेल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसाच्या दाओस दौऱ्यावर आहेत. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात राज्य सरकारचा भर आहे. मागच्या वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू याच वेळेला साईन करण्यात आले होते. आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत. आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. डावोसला ते आहेत, काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात. ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक काय महाराष्ट्रात दिसत नाही कुठे. त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत. त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही. आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून. तर डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही. झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा. वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावोसच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीच्या इंडस्ट्री येत आहे. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत. तर महत्वाची घडामोड पुण्यात नाही. प्रभाग 25च्या निकालाविरोधात रुपाली ठोंबरे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहेत. निवडणूक प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शकपणे न झाल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप आहे. मतमोजणी वेळी उमेदवारांना दिलेल्या प्रतीत ईव्हीएम मशीन नंबर मॅच न झाल्यानं आक्षेप घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेपपत्रावर सही केली नाही म्हणून जाळीवर चढल्याचं रुपाली पाटील यांचं स्पष्टीकरण आहे. आणि आता महत्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. दोन्ही शिवसेना त्यांच्या अहंकारामुळे संपल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या दुर्दशेला शिरसाट आणि खैरे जबाबदार. माजी उपमहापौर राजू शिंदे यांची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुलताबाद नगर परिषदेला काँग्रेसच्या नगरसेवकांचं भाजपला मतदान. काँग्रेसकडून 4 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई. प्रस्तावित निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला विरोध करत नगरसेवकांचं भाजपला मतदान. परभणीत पालकमंत्र्यांनी पैसा सत्तेचा प्रचंड वापर केला. एका मतासाठी 15,000 रुपये वाटूनही पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवार निवडून आणता आला नाही. संजय जाधव यांची मेघना बोर्डीकर यांच्यावर टीका. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं. भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नेरूळ पोलिसांचा अधिकचा तपास सुरू. चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी काँग्रेसमधीलच 2 गट आमने-सामने. वडेट्टीवार गटाचे 15 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना. तर प्रतिभा धानोरकर यांनीही 12 नगरसेवकांची वेगळी व्यवस्था केली. 2 दिवसात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता. मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी. भाजप जिंकली पण मीरा भाईंदर हरलं. बॅनरचा आशय. निवडणुकीनंतर मनसेकडून भाजप विरोधात असंतोष व्यक्त. ठाण्यात सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून आभार मानणारे बॅनर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई ठाण्यात बॅनरबाजी. नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्याची पोलिसांसमोरच एकाला मारहाण. सोसायटीतील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टवर मनसेचा आक्षेप. वाद वाढल्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण. धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता. महापालिकेत 48 नवीन चेहरे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तरुण विजयी. सांगली महापालिका निवडणुकीत 49 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले. भाजपकडून सर्वाधिक 27 नगरसेवक पहिल्यांदाच निवडले गेले. काँग्रेसमध्ये 12 नवीन नगरसेवक निवडून आले. अंबरनाथ नगर परिषदेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान. शिवसेनेनं स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या निर्णयाला आव्हान.
उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश. अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली. राज्यातील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी. राजकीय पक्षांची संख्या वाढल्यानं अपक्ष उमेदवारांवर संक्रांत. चंद्रपूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गतच कुरघोड्या सुरू असल्याचं दिसतंय. विजय वडेट्टीवारांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले, तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून सुद्धा 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली. 2 दिवसात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. एकूण 66 नगरसेवकांच्या या महापालिकेत काँग्रेसनं स्वबळावर 27 जागा निवडून आणल्यात. काँग्रेसकडून संख्याबळ जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलाय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती यासाठी पाहायला मिळाली. आमच्या संघटनेत कुठेही मतभेद नाही, असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय. राज्यभरात काँग्रेसचे 356 नगरसेवक निवडून आलेत. तर शेतकरी संघटनेकडून विजय शिवतारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालाय. विजयबापू शिवतारे यांच्या कारखान्यासमोर शेतकरी संघटनेनं ठिय्या दिला. अहिल्यानगरमधील नेवासा इथल्या स्वामी समर्थ खाजगी साखर कारखान्यात वजन काट्यात तफावत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर तालुक्यातील इतर कारखान्यांकडून गटकारस्थान होत असल्याचा आरोप विजय शिवतारे यांच्याकडून केला जातोय. काट्यामध्ये व्हेरिएशन जे येत होतं, 3 काटे सगळे चेक केले, स्टॅम्पिंग पूर्ण केलं. एका काट्यामध्ये व्हेरिएशन दिसत होतं, त्यामुळे तो टेक्निकल फॉल्ट आहे. कंपनीला बोलावून आपण तो टेक्निकल फॉल्ट दूर करावा. तो किती आहे, 150-200. याच काट्यांवर चेक केला आणि तिकडे परत चेक केलं. मुद्दाम कारखान्याला बदनाम करण्याचं काम हे ठराविक विरोधकांच्या माध्यमातून केलंय, हे स्पष्ट झालंय. त्यामुळे पूर्ण प्लॅन करून केलेलं आहे. आमचे शेतकरी कोणी विरोधात नाही, परंतु हे बाहेरचे लोक आणून अशा प्रकारचं हे जे केलेलं आहे हे पूर्णपणे कट कारस्थान आहे. निश्चितपणे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत. नुकताच वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. TV9